विषारी दारूमुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये 18 बळी गेलेत। काही जण अजूनही गंभीर आहेत। या संपूर्ण घटनेमुळे संपूर्ण शहर हादरले। या घटनेचा आता मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त केला जातोय। पुण्यामध्ये गुलाबो गँग देखील याचा निषेध करण्यासाठी आंदोलन करते। सरकारच्या दुर्लक्षामुळे असे प्रकार पुणे शहरात घडत असल्याचा आरोप गुलाबो गँगच्या संगीता तिवारी यांनी केलाय। शहरात वाढती कोयता गँग, अत्याचार आणि अवैध धंदे याकडे सरकारचं पूर्णपणे दुर्लक्ष होते। त्यामुळे आजपासून शहरातील अनेक ठिकाणी हल्लाबोल आंदोलन करणार असल्याचा त्यांच्याकडून इशारा देण्यात आलाय। यावेळी शासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आले। हातात घुंगरांची काठी आणि दारूचे फुगे घेऊन हे आंदोलन करण्यात आलं। मला हे कळत नाहीये की माणसाचा जीव एवढा स्वस्त झालाय का? म्हणजे काय चाललंय काय? पुणे शहरामधली दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढतीये, या गोष्टी सगळ्या वाढतात। मला हे कळत नाही की जेव्हा हे फुगे विकल्या जातात तेव्हा त्यांच्या त्या दारूची टेस्टिंग होते का? जे आपले विभागाची लोक आहेत, पोलिसांची असतील किंवा या सगळ्या दारूवर जे दृष्टी ठेवून बसलेली लोक आहेत, ते बघत नाहीत का की काय चाललंय? दारू गुत्त्यांवर हे 10 आणि 20 रुपयाला मिळणारी गोष्ट आहे। गरीब माणूस मोठी महागी दारू परवडत नाही म्हणून हे फुगे घेतं। या फुग्याच्या फक्त 20-25 रुपये प्रत्येकी त्यांना फायद्यासाठी त्यांनी त्याच्यामध्ये मिथनॉल मिळवलं। आणि एवढ्या लोकांना, मी तर म्हणते ही खोटी आहे। जे काउंट सांगतायत 15, खोटा काउंट आहे। काउंट खूप मोठा असेल, अर्धे मुर्दे तर गायब केले असतील त्यांनी। म्हणजे तिथं एक लेबर क्लास आहे, तिथं आमच्या यूपी बिहारची लोक पण लेबर होती, त्या लाशा कुठे गायब झाल्या? म्हणजे ही एवढी लोक मेल्यानंतर एक छोटा काउंट सांगितला जातोय कारण का उद्रेक होऊ नये म्हणून। याला जबाबदार पूर्णतः सरकार आहे। मी हे म्हणत नाही कारण का पोलीस कुठपर्यंत पोहोचले मला माहिती नाहीये, पण शासन करतंय काय? शासन दरबारी आम्ही कुणाकडे बघायचं की आज आमचे जे गरीब आहेत, जिथं जास्त घनदाट लोकसंख्या आहे, जिथं झोपडपट्ट्या आहेत, जिथं गरीब वस्ती आहे, तिथं हे फुगे रोज संध्याकाळी 5 वाजता स्कूटरवर डब्याच्या डब्या घेऊन वस्तीत वाटलं जातात। त्याला जबाबदार कोण आहे? तसंच एमडीचं पण आहे, ड्रग्सचं पण आहे। पण हे जे आहे की ज्यांनी पिल्या मेलंय, म्हणजे विष विकतात आणि आपण बघतोय केवढं निगरगट्ट सरकार आहे। आणि मी देवाभाऊला विचारू इच्छिते काय चाललंय काय? कोयता गँग, सगळ्या गोष्टी, ड्रग्स माफिया आणि आता तर याचे माफिया झाले। म्हणजे मला तो कर्नल सिंग आणि वानखेडे, त्या कर्नल सिंगचे तर 50 वर्षापासून धंदा हा। म्हणजे चाललंय काय की 50 वर्ष त्याच्या विरुद्ध एक जण बोलत नाही? एवढा मोठा माफिया आहे का? कोणी बनवलं त्याला माफिया? मी तर म्हणतो वस्त्यातल्या, वाड्या वस्त्यातल्या लोकांनी आपल्या आजूबाजूला हे गैरधंदे चाललेत, तिथे चक्क ना त्यांनी हल्लाबोल केला पाहिजे। असं आमचा आज हल्लाबोलची सुरुवात आहे। प्रत्येक भागामध्ये आम्ही जाणार आहोत आणि हल्लाबोल करणार आहोत। पोलिसांनी आम्हाला सांगितलं अरेस्ट करू, तरी आता आम्ही जाणार आहोत। आज आम्ही हे सांगू इच्छितो पोलिसांना की आम्ही काही बेकायदेशीर काम करत नाही आहोत। ज्यांनी हे पाजून लोकांना मारलंय त्यांच्या विरुद्ध आम्ही गुलाबो गँग रस्त्यावर उतरलेत, म्हणून आम्ही इथे आलो। आज इथे रात्री तुम्ही एक चक्कर मारा, किती असतात फुगे टाकायतील। या कॅमेऱ्याच्या बाजूला एक कॅमेरा टाकून बघा, हजारो पिशव्या पडलेल्या त्या फुग्याच्या। कुठनं होते हिंमत? कुठनं हा माज आला? लोकांना मारत यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। मनुष्यवधाचा गुन्हा यांच्यावर दाखल झाला पाहिजे, म्हणजे याच्या पुढे कोणी अशा फुग्यांमध्ये विष टाकून विकणार नाही। हडपसर परिसरात अवैधरित्या सुरू असलेल्या दारू भट्ट्यांवर शिवसैनिकांनी धडक कारवाई करत अनेक दारू अड्डे उद्ध्वस्त केले। पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील अलीकडील घटनेनंतर शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेत ही मोहीम राबवली। परिसरात अवैध दारू निर्मिती होत असल्यास पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। हडपसर परिसरात सुरू असलेल्या या अवैध अड्ड्यांवर केलेल्या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांनी दिलासा व्यक्त केलाय। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत मराठा समाज बांधवांनी समृद्धी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलंय। यामुळे महामार्गावरील दोन्ही लेन सुमारे 15 मिनिटं वाहतुकीसाठी बंद राहिल्या। अंतरवाली सराटी इथं सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने आंदोलक महामार्गावर जमले होते। या दरम्यान सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आंदोलकांशी चर्चा केली। त्यानंतर काही वेळात आंदोलन मागे घेण्यात आलं आणि वाहतूक पुन्हा एकदा सुरळीत करण्यात आली। गेल्या सातत्यानं 3 वर्षापासून आमचा आरक्षणाचा लढा चालू आहे। मागच्या वेळेस वाशीला गेलो, मुंबईला गेलो, त्यावेळेस शासनानं आम्हाला AR काढला, तोही फर्स्ट काढला। पण आता 2 सप्टेंबरला गेलो, तो AR आम्हाला चांगला काढला।
परंतु त्याची आजपर्यंत अंमलबजावणी नाही झाली. कारण आम्हाला आज त्या त्याची एसओपी तयार नाही झाल्यामुळे आम्हाला आज कोणतेही कुणबी सर्टिफिकेट त्याच्यावर शेअरनुसार मिळत नाही. आणि आमचे जे कुणबी सर्टिफिकेट मिळाले तेही प्रशासन व्हॅलिडेट करीत नाही. कारण हा मराठाला काय म्हणजे जाणून बुजून परेशान करण्याचं सरकारने लावलंय. आणि गेल्या झाले 10 महिने JR काढून सरकार आज करू उद्या करू परवा करू असे 10 महिने उलटून जाऊन सुद्धा सरकारनं आजपर्यंत काहीच नाही केलं. त्याच्यामुळे दादानं आज निर्णय घेतला आम्ही अग्नी दिव्य असं अमर उपोषण करणार आहे. ना पाणी ना काही आणि इतक्या टेम्परेचर मध्ये ते उपोषण करणार तर हा मराठा समाज ते कदापि सहन करणार नाही. त्याच्यामुळे आज आम्ही थोडं स्वरूपात आंदोलन केलं, प्रशासनाला मदतही केली. बाबा जर तुम्ही येत असाल तर आम्ही थांबतो, या लवकर त्याच्यावर निर्णय घ्या आणि आमच्या दादाला वाचवा. नाही तर अन्यथा जर तुम्ही जर उद्या जर दादाला काही झालं तर हे महाराष्ट्राला परवडणार नाही आणि महाराष्ट्र सरकारलाही परवडणार नाही. कारण आम्ही आज लढतो कोणत्याही एका नेत्यासोबत ना कोणत्या सोबत. जर जो आपला बाप आहे, जो शासन आपला बाप आहे त्या शासनालाच बोलणार ना. कारण काय म्हणते बाबा शिंदे साहेबाला सपोर्ट करतात, याला सपोर्ट करतात, या मंत्र्याला बोलतात. अरे तुमचे 2 मंत्री आले, तुम्ही आले, पण खरं ना तुम्ही आता येता वापस आता विचारतो, आम्ही विचारून करतो. कारण आम्हाला तुम्ही आजही तसंच करणार उद्याही तसंच करणार. त्यामुळे दादानं काल निर्णय घेतला मी अमर उपोषण करणार. कारण त्याच्यामुळं आज आहे समाजाला सहन नाही झालं, त्याच्यामुळं आम्ही आज या रस्त्यावर उतरलो. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. हाके यांनी जरांगे यांच्या मागण्यांना हास्यास्पद आणि अविवेकी असं संबोधत तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली. राज्यातील आरक्षणाच्या विषयावरून सुरू असलेल्या घडामोडींवर त्यांनी नाराजी व्यक्त केली. या वक्तव्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलंय आणि दोन्ही बाजूमध्ये चर्चेला वेग आलाय. हे मनोज जरांगे यांची स्वतंत्र मराठा मंत्रालय कुणबी मंत्रालय स्थापन करण्याची मागणी म्हणजे हास्यास्पद मागणी. अरे महाराष्ट्र अस्तित्वात आला तेव्हापासून महाराष्ट्राच्या सातबाऱ्यावर तुमचं नाव तुम्ही कोरलं, अख्ख्या महाराष्ट्राच्या तुमची जहागिरी समजली. अरे 1-2 ओबीसीचा मंत्री आणि 2-4 SC ST मंत्री अल्पसंख्याकांचे मंत्री सोडलं तर अख्खं मंत्रिमंडळ तुम्हाला महाराष्ट्रानं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर दिलंय ना कायमचं. आणि तुम्हाला आत्ता काय स्वतंत्र मंत्रिमंडळ स्थापन करण्याची गरज वाटली. म्हणून मनोज जरांगेला ना अक्कल आहे, ना ज्ञान आहे, ना कुठल्या गोष्टीचं तारतम्य आहे. स्वतंत्र मराठा मंत्रिमंडळ, मग बाकीच्या जातींनी 450 जातींनी स्वतःच्या जातीची मंत्रिमंडळ स्थापन करा म्हणून मागणी करायची का? निव्वळ महाराष्ट्रामध्ये अस्वस्थता निर्माण करणं, मुख्यमंत्र्याला मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरनं खाली खेचणं आणि कुणाचा तरी पॉलिटिकल स्कोअर सेट करणं, यासाठी मनोज जरांगेंचं हे उपोषण आहे. प्रायव्हेटायझेशन केलंय सगळ्या लोकांचं आउटसोर्सिंगच्या माध्यमातून. आता शासनाकडे नोकऱ्या राहिल्या नाहीत. प्रसाद लाडाची ज्या काही कंपनी आहेत मी मगाशी सांगितलंय, या सगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून हजारो नोकऱ्या आज प्रायव्हेटायझेशनच्या माध्यमातून उद्ध्वस्त झालेल्या आहेत. कुठलं आरक्षण, कुठलं महिलांचं आरक्षण, कुठलं SC STचं आरक्षण, या सगळ्या गोष्टीवरती पोतेरा फिरवायचं काम यांनी केलंय. आणि म्हणे आमचं मंत्रिमंडळ वेगळं करा. मग आम्ही पण सगळ्या जातीच्या लोकांनी आमचं मंत्रिमंडळ हे हास्यास्पद गोष्टी आहेत. एखाद्या चळवळीचं नेतृत्व ज्यावेळी बिन शिकलेला बेअक्कल माणूस करतो ना, त्यावेळी अशा पद्धतीच्या मागण्या करतो. कोकण स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीत नवा राजकीय ट्विस्ट निर्माण झालाय. शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांची कन्या जुईली जुईकर यांनी मतदारसंघावर शिवसेनेचाच दावा असल्याचं सांगत निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. महायुतीकडून अद्याप अंतिम निर्णय न झाल्यानं आपण अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये शिवसेनेचं संख्याबळ जास्त असल्यानं ही जागा शिवसेनेलाच मिळावी अशी त्यांची मागणी आहे. या घडामोडींमुळे कोकणातील विधान परिषद निवडणुकीच्या राजकारणाला वेग आलाय. महायुतीतील जागा वाटपावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली. अनिकेत तटकरेंचं नाव हे त्यांच्या पक्षाकडून पुढे येत आहे. तसंच अजूनही पक्षाकडून वेगवेगळ्या उमेदवारांचं नाव हे पुढे येत आहे. पण जसं कोकण विभागात पाहायला गेलं तर सगळ्यात जास्त उमेदवारी संख्या ही शिवसेनेची. त्याच्यामुळे अनिकेत तटकरेंचं नाव पुढे येण्याचा प्रश्नच नाही. ह्या उमेदवारीवर अर्ज हा शिवसेनेचाच असतो. या बातमीसोबतच न्यूज मराठी विशेष बातमीपत्रात आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.